एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी रामनवमीच्या या मंगल पर्वावर आज आपण प्रभू श्रीरामांचा अत्यंत प्रिय प्रसाद आणि उन्हाळ्यातील अमृतपेय बनवणार आहोत, ते म्हणजे पणकम। तर इथे आपल्याला 7 ते 8 तुळशीचे पानं घ्यायचेत। तर आता इथे पुढचं साहित्य बघूया। तर इथे अर्धा कप गूळ घ्यायचा आहे। तर गूळ चिरून घ्या किंवा किसून घ्यायचा आहे, कारण तो आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। नंतर सुंठ पावडर, मिरी पावडर, वेलची पावडर, पाव चमचा मीठ घ्यायचं आहे, एका लिंबाचा रस आणि 7 ते 8 तुळशीचे पानं। तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला गूळ काढून घ्यायचा आहे आणि गुळामध्ये अंदाजाने अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि गूळ इथे विरघळून घ्यायचा आहे। तर आता इथे गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। तर असं म्हणतात की हे पेय केवळ तहान भागवत नाही, तर मनाला शांती आणि शरीराला ऊर्जा देतं। सुंठ, गूळ, मिरे आणि लिंबाचं हे मिश्रण म्हणजे आयुर्वेदाचा एक अनमोल ठेवाच आहे। तर आता इथे गूळ विरघळलाय। तर आता इथे आपल्याला हे पाणी आता गाळून घ्यायचे, म्हणजे गुळामधले खडे किंवा कचरा तो निघून जाईल। आता पुन्हा हे पाणी आपल्याला मोठ्या भांड्यात काढून घ्यायचंय आणि यामध्ये आता माठातलं थंडगार पाणी घालायचंय। तर अंदाजाने 2 ग्लास पाणी घालायचंय। एक खास टीप, जर हे पेय मातीच्या माठात बनवले तर याचे गुणधर्म आणि चव अगदी द्विगुणित होते। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये करू शकता। आता यामध्ये पुढचं साहित्य घालायचे। तर सुंठ पावडर, इथे 1 चमचा सुंठ पावडर घेतली, ती घालून घ्यायची। नंतर अर्धा चमचा मिरे पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर, वेलचीमुळे स्वाद पण खूप छान येतो। नंतर पाव चमचा मीठ घालायचे। तर मीठ तुम्ही ते कमी जास्त करू शकता। आणि आता हे मिक्स करायचे। तर फक्त 5 मिनिटात तयार होणारे हे पेय उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम आहे आणि गुळाचा गोडवा, सुंठेचा तिखटपणा आणि लिंबाचा आंबटपणा ही चव अगदी मनाला भिडते। तर इथे एका लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि नंतर आता इथे तुळशीचे पानं घालायचे। जेव्हा आपण प्रसादाचं असं काही बनवतो ना, तेव्हा ते दूषित होऊ नये आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळावी या हेतूने तुळस टाकली जाते। तुळशीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात। प्रसादात किंवा पिण्याच्या पाण्यात तुळस टाकल्याने त्यातील सूक्ष्म जंतू नष्ट होतात, म्हणून नेहमी प्रसादाच्या गोष्टीमध्ये तुळस ही आवर्जून घालतात। तर आता इथे आपलं पणकम तयार झालंय। तर आपण प्रसादासाठी थोडं बाजूला काढून घेऊया। तर रामनवमी उन्हाळ्यात येते। पणकममधील गूळ आणि पाणी शरीरातील उष्णता कमी करून नैसर्गिक थंडावा देतात। ह्या उन्हाळ्यातील डिहायड्रेशन रोखण्यासाठी सर्वोत्तम आहे। तर तयार झालंय आपलं पणकम। तर भक्ती आणि आरोग्याचा हा संगम म्हणजे पणकम, प्रभू श्रीरामांचा हा लाडका प्रसाद। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। शुभ रामनवमी। बाय बाय।